नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरात 44 अंश तापमान असतानाही अनेक भागात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. पुरेसा पाणीसाठा असतानाही नियमित पाणी न मिळाल्याचा आरोपही होत आहे. निवडणुकीत 1 दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांनी तातडीने नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. धुलिया शहर की जनता को पानी की जो तकलीफ हो रही है, 5 दिन में जो पानी दिया जाता है और यहाँ पर जो साठा है, अभी तापमान में ये बताया गया है कि आगे बारिश भी कम होने वाली है। तो मैं सभी अपनी धुळे शहर की नागरिक से यह रिक्वेस्ट करना चाहूँगी कि जो पानी है, पानी भी संभाल के सभी ने वापरना है। जो नल में उनकी टोटियाँ नहीं रहती, उन्होंने टोटियों को लगाना है। और मैंने यहाँ पे सतत जो अपने नवनीत साहब और उनकी पूरी टीम को बुला के करीबन 10 से 12 बार यहाँ पे मीटिंग ली। और हमारे जो पालक मंत्री जय कुमार भाऊ रावल है, उसी तरह हमारे जो मंत्री अपने गिरीश भाऊ महाजन है, और हमारे धर्म योद्धा अनूप भैया, और यहाँ के जो आयुक्त साहब है, उन्हें सभी को बुला के हमने जो मीटिंग ली है, तो मीटिंग में ये निष्कर्ष निकला कि नियोजन ठीक प्रकार से होना चाहिए और सभी हमारी धुळे शहर की जनता को 2-3 दिन के आड़े पानी मिलने वाला है। किसी को पानी की तकलीफ नहीं होगी, लेकिन जनता ने भी उतनी सहकार्य करना चाहिए कि जो पानी है, अपना पानी हो गया तो टोटियाँ बराबर लगाना चाहिए, वेस्ट पानी नहीं बहाना चाहिए, क्योंकि आगे पानी की तकलीफ होने वाली है, बारिश कम होने वाली है। इस तरह सभी धुळे शहर की जनता को हाथ जोड़ के रिक्वेस्ट है कि पानी का कम से कम वापर करें। गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे गेल्या 4 ते 5 वर्षापासून भारतीय जनता पक्षाने सातत्याने धुळेकरांना हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही दररोज त्या ठिकाणी पाणी पुरवठा करू। आज धुळे शहरामध्ये मुबलक पाणी साठा असताना देखील सर्वच्या सर्व ज्या स्त्रोत या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या स्त्रोतांमध्ये हजारो कोटी लिटर पाणी या ठिकाणी असताना देखील भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी दररोज पाणी पुरवठा देण्यामध्ये या ठिकाणी अपयश आलेलं आहे। प्रत्येक वेळेला ते घोषणा करत असतात, पण प्रत्यक्षामध्ये नियोजनाच्या अभावामुळे आणि स्वतः काहीतरी करून दाखवण्याच्या याच्यामध्ये पूर्णपणे अपयश सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धुळे शहरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे। शहरात 5 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आपल्याकडे? नागरिकांच्या प्रतिक्रिया अत्यंत वाईट आहेत, कारण की 5 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असताना तो अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा त्या ठिकाणी होतो। अनेक जलकुंभ हे पूर्णपणे त्या ठिकाणी भरून घेतले जात नाही, त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन पूर्णपणे या ठिकाणी कोलमडलेलं आहे। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.